यानंतर पुन्हा एकदा वेगवान बातम्यांकडे वळूया। मेघा इंजिनिअरिंग या कंपनीवरून शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। महसूल मंत्री बावनकुळेंनी मेघा इंजिनिअरिंगचा 90 कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। तर आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असं आव्हान बावनकुळेंनी दिलं होतं। यावर रोहित पवार यांनीही पुरावे सादर करत बावनकुळेंवर निशाणा साधला। मात्र दंडाच्या वसुलीला स्थगिती ही अंतिम आदेशापर्यंतच होती, म्हणजे दंड माफी नव्हे असं बावनकुळेंनी म्हटलं होतं। आता या प्रकरणातील महसूल विभागाचे सरकारी दस्तावेज हाती लागलेले आहेत। हा दंड तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळातील असल्याचं नमूद आहे। 1 जानेवारी 2022 रोजी विखे पाटील यांनी संबंधित कंपनीला दंडाची 1% रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते असं या दस्तावेजामध्ये नमूद आहे। ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार आहे। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे। मुंबईच्या शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल। तर महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत। शिर्डीमध्ये अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडून काही दुचाकींची तोडफोड केली आहे। शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये हा प्रकार घडला। यानंतर सुजय विखे समर्थकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली, तर शिर्डी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। दरम्यान गुन्हेगार फक्त रात्रीच हल्ला करू शकतात, मात्र अशा लोकांना हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो हे गुन्हेगार फक्त रात्रीतच हल्ला करू शकतात, पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही। भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर, मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू, आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी। त्यामुळं या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि भानगडीत पडत नाही। राज्यामध्ये शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्यांचे सुमारे 200 कोटी रुपये सरकारकडे थकीत असल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले। धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरातील 1800 शिवभोजन थाळी केंद्र चालकांना फेब्रुवारी महिन्यापासून अनुदानच मिळालेलं नाहीये। त्यामुळे सरकारनं लाडकी बहीण योजना खुशाल चालवावी, मात्र इतर योजनांना अशा पद्धतीनं संपुष्टात आणू नये असं शिवभोजन थाळी केंद्र चालकांचं म्हणणं आहे। लवकरच आमच्या हक्काचे पैसे सरकारनं दिले नाहीत तर नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देखील या केंद्र चालकांनी दिला आहे। आम्ही सर्व शिवभोजन संघटना बनवलेली आहे, कारण आम्हाला 7 महिन्याचं पेमेंट अजूनपर्यंत मिळालेलं नाही। ते थकीत बिल आम्हाला मिळालंच पाहिजे, याकरता आज आम्ही इथं नारे निदर्शने करत आहोत। आज तर हे फक्त नागपूरचे आहेत, पण पूर्ण महाराष्ट्र या गोष्टींनी तडतड करत आहे आणि सर्व लोक या म्हणजे आपली मागणी मागत आहेत की 7 महिन्याच्या सर्वांचं पेमेंट मिळालाच पाहिजे। महाराष्ट्रात 20,000 केंद्र आहे आणि जवळपास 200 कोटी रुपये थकीत आहे। एकूण बजेट 270 कोटीचा बजेट आहे। फक्त 70 कोटी त्यांनी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधूनही फक्त 20 कोटी त्यांनी आम्हाला दिलेले आहे। आम्ही वारंवार संबंधित जे आमदार आहेत पूर्ण राज्याचे आणि शहरातले आमदार त्यांना पत्र दिले आहेत। त्याच्यामागे काहीतरी कट कारस्थान आहे असं आम्हाला वाटत आहे। आम्ही आता रस्त्यावर येत आहोत, याच्या पुढे सर्व आमदारांच्या घरी जाऊन आम्ही ढोल वाजवणार आहोत। शिवभोजन चालकाला फार अडचणी येत आहेत। आमचा जो किराया आहे तो थकीत झालेला आहे, कामगाराचं पेमेंट थकीत झालेलं आहे, किराणा दुकानदाराचं पेमेंट थकीत झालेलं आहे। आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे, DCMला आम्ही निवेदन दिलेलं आहे, आम्ही पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे, पण आमच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। संपूर्ण आमदाराच्या घरासमोर, पालकमंत्र्याच्या घरासमोर शिवभोजन केंद्र चालक ढोल बजाव आंदोलन करणार आहे। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेची गोंधळाची परंपरा यावर्षी काहीशी खंडित झाल्याचं दिसलं। अध्यक्षांनी अहवाल वाचल्यानंतर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली। यावेळी झालेल्या घोषणाबाजीचा अपवाद वगळता गोकुळची संपूर्ण सभा शांततेत आणि खेळमेळीत पार पडली। असं असलं तरी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या सभेवर नाराजी व्यक्त करत आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक मिळाली नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे। किमान सभासदांना तरी विचारायची संधी द्यायला पाहिजे होती। हे सकाळपासून इथे उभी आहेत, यांना सुद्धा तुम्ही विचारायला संधी दिली नाही। माझा तर ठीक आहे, मी निषेध नोंदवेन एखाद्या विषयावरती, पण सभासदांचे प्रश्न आहेत ना। तर गोकुळ आता बाजारामध्ये आईस्क्रीम आणणार असल्याची घोषणा नावीद मुश्रीफ यांनी केली आहे। चीज आणि आईस्क्रीम हे 2 नवे प्रॉडक्ट गोकुळ आणणार असल्याचा मोठा निर्णय गोकुळने घेतला आहे।
यानंतर नेपाळहून एक मोठी अपडेट येते. नेपाळमध्ये जेल तोडून कैदी पळाल्याचं समोर आलंय. माजी उपपंतप्रधान रवी लामिछाने यांना देखील जेलमधून बाहेर काढण्यात आलंय. मात्र त्याचवेळी अनेक कैदी हे जेल तोडून पळाल्याचे अपडेट आता समोर येत आहेत. नेपाळमध्ये जेल तोडून कैदी पळालेले आहेत आणि नेपाळमध्ये सध्या आपण पाहतो आहोत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी देखील राजीनामा दिल्यानंतर आता नेपाळमध्ये कैदी जेल तोडून पळाले. नेपाळमध्ये गेल्या 24 तासांपासून आक्रमक आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता नेपाळचे अनेक कैदी हे जेल तोडून तिथून पळून गेल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे नेपाळमध्ये एक प्रकारे सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रवी लामिछाने यांना जेलमधून सोडण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केलेली होती आणि त्यानुसार त्यांना जेलमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं. मात्र त्यानंतर इतर कैद्यांनी देखील या सगळ्या प्रकारामध्ये जेलमधून पलायन केल्याचं कळतं. पुढची बातमी. डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. हातामध्ये फलक आणि पेट्रोलच्या बाटल्या घेत इमारतीतील महिला रहिवासी मैदानात उतरल्या आहेत. पालिकेने कारवाई केली तर स्वतःसह कुटुंबाला जाळून घेऊ असा इशारा महिलांकडून पालिकेला देण्यात आलाय. तर रहिवाशांसोबत आता ठाकरेंची शिवसेना देखील रस्त्यावर उतरली आहे. यावेळी कारवाई होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ठाकरेंच्या सेनेने घेतलाय. आमच्या जर बिल्डिंगवरती एक पण हातोडा पडला किंवा ते कारवाई करायला जर आले तर मी माझ्या आईसोबत, माझी सिरियस आई आयसीयू मधून काल रात्री मी तिला घेऊन, जर का ह्या लोकांनी हातोडा किंवा काही कारवाई करायची प्रयत्न केली तर मी पेट्रोल टाकून माझ्या पुऱ्या परिवाराला जाळून टाकेल. जोपर्यंत माझं इथं रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला एक हातोडा पडून देणार नाही. माझी सरकारला विनंती. तुमचं लोन आहे का काय? माझं 22 लाखाचं लोन आहे. 4 लाखचं मी डाऊन पेमेंट केलेलं आहे आणि SBI बँकेकडनं माझं लोन झालेलं आहे रीतसर. आपलं नाव? धनश्री दिनेश कांबळे. सोलापूरमध्ये मुरुम उपशाविरोधात कुर्डू गावामध्ये प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच होती असं जिल्हाधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलंय. मुरुम उपशासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ज्या 2 रस्त्यांसाठी मुरुम उपसा सुरू होता असं सांगितलं जात आहे त्या रस्त्यांच्या वर्क ऑर्डरची मुदत आधीच संपलेली होती. गावातील तलावातून सार्वजनिक कामासाठी जरी मुरुम उपसा करायचा असेल तरी त्यासाठी तहसीलदारांची परवानगी घेणं आवश्यक असतं. मात्र कुर्डू गावामध्ये झालेल्या मुरुम उपसा प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती असं प्राथमिक चौकशीमध्ये समोर येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील अवैध मुरुम आणि वाळू उपशावरील कारवाई संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये अवैध वाळू आणि मुरुम उपसा संदर्भात कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याची माहिती आहे. सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उपसा प्रकरणात सध्या देशभरात हे प्रकरण गाजतं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील संवादाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून अंजना कृष्णा यांची चूक असल्याचा दावा केला होता. आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी या गावातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. पोलीस वेळेवर आले नसते तर तिथं मोठा अनर्थ अटळ होता असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.